बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी आणि आज आपण जी रेसिपी बघणार आहोत त्याचं नाव आहे भेंडी फ्राय। त्यासाठी सगळ्यात आधी इथे भेंडी कट करून घेतलेली आहे। त्याच्या आतमधल्या सीड्स आपण काढून टाकलेले आहेत। तर इथे आपण सगळे स्पायसेस ॲड करून घेतलेले आहेत। रेड चिली पावडर, क्युमिन सीड्स पावडर, कोरिएंडर पावडर, हळद, थोडं चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि ते वरून आपण 2 चमचे बेसनचं पीठ ॲड करून घेणार आहे आणि ते ॲड करून झाल्यानंतर आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपण थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे। तर इथे आपलं प्रॉपर जे स्पायसेस आहेत ते आपण मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर आपण थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे, जास्त पाणी ॲड करायचं नाही आहे। जसं आपण भज्यांसाठी पाणी ॲड करतो तेवढं आपल्याला लिक्विड कन्सिस्टन्सी नको आहे, एकदम थोडंसं आपल्याला फक्त पाणी ॲड करून घ्यायचं आहे। पाणी ॲड करून झाल्यानंतर आपण त्याला मॅरिनेट करायला ठेवू शकतो 10 to 15 मिनिट्स किंवा हाफ ॲन आवरपर्यंत, किंवा तुम्हाला क्विकली जर बनवायचं असेल तर तुम्ही लगेचसुद्धा फ्राय करू शकता। तर इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी त्यामध्ये आणि आता त्याला मी प्रॉपरली मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून झाल्यानंतर रेस्ट करायला ठेवायचं आहे आपल्याला आता थोड्या वेळ। आणि त्याच एका साईडला आपण थोडंसं तेल गरम करायला ठेवायचं आहे। ह्याला आपण डीप फ्राय करून घेणार आहे। तर लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती मॅगी चायनीज भेलची अपलोड केलेली, जो कोणी बघितली नसेल तर जाऊन बघा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक ॲड करेन। तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल तीसुद्धा कमेंट करून सांगा। या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन। माझा इंस्टाग्राम ID सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन। तर इथे तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे। इथे थोडंसंच तेल मी घेतलेलं आहे, पण आपण आपली जी भेंडी आहे ती डीप फ्राय करून घेणार आहे। तेल गरम झाल्यानंतर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण लो टू मीडियम फ्लेमवरती आपली भेंडी जी आहे ती फ्राय करून घेणार आहे। आता इथे मी एक एक करून आपली भेंडी जी आहे ती फ्राय करायला टाकणार आहे। फ्राय करायला टाकल्यानंतर आपण त्याला थोडा वेळ एका साईडून प्रॉपरली भाजून द्यायचं आहे आणि त्या जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही आपल्या भेंडीला तोपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आपण जो त्याला मसाला लावलेला आहे तो चांगला मॅरिनेट झाल्यानंतर ही रेसिपीची टेस्ट एकदम मस्त लागते। तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि याला जास्त टाईम लागत नाही, खूप इझी आणि क्विकली बनते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा। अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।